नमस्कार. श्री शिव महापुराण वायवीय संहिता उत्तरार्ध अध्याय क्रमांक 40 नैमिषारण्यातील मुनींची यात्रा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, हे श्रेष्ठ महर्षींनो, अशा प्रकारे आत्मदर्शी वायुदेवाने विनम्र भावाने बसलेल्या त्या मुनींना क्रोधरहित उपमन्यूकडून श्रीकृष्णांनी जो श्रेष्ठ ज्ञानयोग प्राप्त केला होता तो यथार्थ वर्णन करून सांगितला. त्यानंतर उपस्थित सर्वांचा निरोप घेऊन सायंकाळच्या सुमारास ते आकाशात अंतर्धान पावले. दुसऱ्या दिवशी प्रातःसमयी नैमिषारण्यातील समस्त तपस्वी मुनी यज्ञाच्या अंती अवभृत स्नान करण्याची इच्छा करू लागले. तेव्हा ब्रह्माजींच्या आदेशाने सरस्वती देवी स्वादिष्ट जलाने भरलेल्या स्वच्छ सुंदर नदीच्या रूपाने तेथे वाहू लागले. ते पाहून मुनींना फार आनंद झाला. त्यांनी यज्ञाची विधिवत समाप्ती केली. मग त्या नदीच्या मंगलमय जलात स्नान केले, देवादिकांसाठी तर्पण केले. त्यानंतर पूर्व वृत्तांताचे स्मरण करत ते वाराणसीकडे निघाले. मार्गामध्ये हिमालयाच्या चरणातून उत्पन्न होऊन दक्षिणेकडे वाहणाऱ्या भागीरथीचे दर्शन घेतले. तीत स्नान करून तिच्या तीरावरून पुढील मार्गक्रमण करू लागले. वाराणसीला पोचल्यावर त्यांना फारच प्रसन्न वाटले. त्यांनी उत्तर वाहिनी गंगेत स्नान केले. अविमुक्तेश्वर लिंगाचे दर्शन घेऊन त्याचे विधीपूर्वक पूजन केले. पूजनानंतर ते जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना आकाशामध्ये परम अद्भुत दिव्य तेज दिसले. ते कोट्यावधी सूर्यांच्या एकत्रित दीप्ती समान दीप्तमान होते. त्याच्या प्रभेने संपूर्ण आकाशाला व्यापून टाकले होते. तेव्हा शरीराला भस्म लावलेले शेकडो सिद्ध पाशुपतमन मुनी त्याच्या निकट जाऊन त्यात विलीन झाले. त्या तपस्वी महात्म्यांना आपल्यात सामावून घेऊन ते महातेज तात्काळ अदृश्य झाले. ते महान आश्चर्य पाहून नैमिषारण्यातील ऋषी थक्क झाले, पण ते काय होते हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्या संदर्भात वार्तालाप करत ते ब्रह्मभवनाकडे निघाले. त्या समयी त्यांचे आगमन होण्यापूर्वीच लोकपावन वायुदेव तेथे पोचले. त्यांनी जगतस्रष्टा ब्रह्माजींची भेट घेतली. त्यांना नैमिषारण्यातील मुनींची भेट, त्यांच्याशी झालेला वार्तालाप, त्यांची शिवभक्ती आणि त्यांनी यथाविधी संपन्न केलेला दीर्घकालिक यज्ञ आदी सर्व वृत्तांत कथन केला. त्यानंतर ब्रह्माजींची आज्ञा घेऊन ते आपल्या कार्यासाठी स्वस्थानी निघून गेले. तेवढ्यात नारद आणि तुंबरू यांचे आगमन झाले. ते दोघे एकमेकांची गायनामध्ये स्पर्धा करत असत आणि त्यावरून दोघांमध्ये वाद होऊन ते ब्रह्माजींपाशी आले होते. ब्रह्माजींनी त्यांचे म्हणणे ऐकले आणि मध्यस्थ म्हणून निर्णय देण्यासाठी त्या दोघांनाही गायन करण्यास सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार नारद आणि तुंबरू एकमेकांची स्पर्धा करत गाऊ लागले. त्यांचे सुश्राव्य गायन ऐकण्यासाठी गंधर्व आणि अप्सराही तेथे उपस्थित होत्या. त्या समयी बाहेरच्या कोणालाही व्यक्तीला तेथे प्रवेश नव्हता. योगायोगाने त्याच वेळी नैमिषारण्यातील मुनींचे आगमन झाले. द्वारपालांनी त्यांना ब्रह्मभवनात कार्यक्रम चालू असल्याचे सांगून बाहेरच थांबण्याची विनंती केली. ती मान्य करून ते सर्वजण तिथेच बसले. इकडे नारद आणि तुंबरू यांचे गायन ऐकून ब्रह्माजींनी ते दोघेही समसमान असल्याचे सांगून त्यांचे सख्य करवून दिले. त्यानंतर नारदांनी ब्रह्माजींचा निरोप घेतला. नकुलेश्वर महादेवांना वीणागान करून संतुष्ट करावे या हेतूने ते ब्रह्मभवनातून बाहेर पडले. त्यावेळी गंधर्व आणि अप्सराही त्यांच्या समवेत होत्या. नारदांना पाहून नैमिषारण्यातील षटकुलोत्पन्न ऋषींना फार आनंद झाला. त्यांनी ब्रह्मर्षींना आदराने नमस्कार केला आणि ब्रह्माजींची भेट कधी होऊ शकेल अशी विचारणा केली. नारद म्हणाले, आता तुम्हाला आत जायला हरकत नाही. त्यानंतर द्वारपालांनी ब्रह्माजींना बाहेर थांबलेल्या मुनींविषयी सांगितले. त्यांनी त्या सर्वांना आत पाठवण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे मुनींनी ब्रह्मभवनात प्रवेश करून ब्रह्माजींना दंडवत प्रणिपात केला. मग त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या समीप बसले. ब्रह्माजींनी त्यांचे कुशल विचारले व म्हणाले, वायुदेवाने मला तुमच्याबद्दल सर्व काही सांगितले आहे. आता वायुदेव अंतर्धान पावल्यावर तुम्ही काय केले ते सांगा. मुनींनी त्यांना अवभृत स्नानानंतर त्यांचे गंगा तीर्थावर जाणे, तेथून वाराणसीला जाणे, तेथे देवेश्वरांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाचे आणि अविमुक्तेश्वर लिंगाचे दर्शन व पूजन करणे, आकाशात महान तेज दिसणे, कित्येक महर्षींचे त्यात लीन होणे आणि त्या तेजाचे अदृश्य होणे ही सर्व हकीकत विस्ताराने कथन केले.
मग ते म्हणाले, महात्मन, आम्ही खूप विचार केला, पण त्याविषयी काही जाणू शकलो नाही. आता तुम्हीच काहीतरी सांगा. तेव्हा विश्वस्रष्टा ब्रह्माजी गंभीर वाणीने म्हणाले, मुनींनो, तुम्हाला परम उत्तम पारलौकिक सिद्धी प्राप्त होण्याची शुभ वेळ जवळ आलेली आहे. तुम्ही दीर्घकाळ यज्ञ करून शिवप्रभूंची आराधना केली आहे, त्यामुळे ते प्रसन्न झाले असून तुमच्यावर कृपा करण्यासाठी उत्सुक आहेत. तुम्हाला तेजपुंजाचे जे दर्शन झाले त्यातून हीच गोष्ट प्रतीत होत आहे. तुम्ही वाराणसीमध्ये आकाशात जे दीप्तिमान दिव्य तेज पाहिले ते साक्षात ज्योतिर्मय लिंगच होते. त्याला महेश्वरांचे उत्कृष्ट तेज समजावे. त्या महातेजामध्ये ज्यांनी आपले पाप पूर्णतः दग्ध केले आहे ते श्रौत आणि पाशुपत व्रताचे पालन करणारे स्वधर्मनिष्ठ मुनी लीन झाले आहेत. लीन होऊन ते स्वस्थ आणि मुक्त झाले आहेत. याच मार्गाने तुम्हालाही लवकरच मुक्ती मिळणार आहे. तुमच्यासाठी ही वेळ दैवयोगाने स्वतःच उपस्थित झाली आहे. आता तुम्ही मेरू पर्वतावर जा. तेथे दक्षिण शिखरावर देवांचा निवास आहे. माझा पुत्र सनत कुमार उत्कृष्ट मुनी आहे. तोही तेथे राहून भूतनाथ नंदीची वाट पाहत आहे. पूर्वीची गोष्ट आहे. सनत कुमार अज्ञानाने स्वतःला योग्यांचा शिरोमणी मानू लागला. त्याच्यात विनम्रता राहिली नाही. एकदा परमेश्वर शिवजींना पाहूनही त्याने उत्थापन दिले नाही आणि आदरही दाखवला नाही. तो निर्भय होऊन आपल्या जागी बसून राहिला. ते पाहून संतप्त झालेल्या नंदीने त्याला मोठा उंट बनवले. त्यामुळे मला फारच वाईट वाटले. मी प्रदीर्घ काळ महादेव आणि महादेवीची आराधना केली. नंदीलाही खूप विनवण्या केल्या. अशा प्रकारे मोठे प्रयत्न करून मी सनत कुमाराला उंट योनीतून मुक्त केले. त्याला पूर्वीचे स्वरूप मिळवून दिले. तेव्हा महादेव मंदहास्य करून गणाध्यक्ष नंदीला म्हणाले, सनत कुमार, मुनेने माझी अवहेलना केली म्हणूनच तू त्याला शासन केलेस. आता माझ्या आज्ञेने त्याला शिष्य म्हणून स्वीकार. त्याला माझ्या यथार्थ स्वरूपाचा उपदेश दे. तुझ्याकडून उपदेश प्राप्त केल्यावर हा माझ्या ज्ञानाचा प्रवर्तक होईल आणि हाच तुला धर्माध्यक्ष पदावर अभिषेक करेल. भूतगणांचा अध्यक्ष असलेल्या नंदीने शिवप्रभूंची आज्ञा मान्य केली. माझ्या आज्ञेने सनत कुमारही मेरू पर्वतावर गेला आणि नंदीला प्रसन्न करण्यासाठी दुष्कर तपश्चर्या करू लागला. त्याच्यावर कृपा करण्यासाठी नंदी लवकरच तेथे येणार आहे, म्हणून तो येण्यापूर्वीच तुम्ही सनत कुमाराला भेटा. अशा प्रकारे विश्वनिर्माता ब्रह्माजींनी आज्ञा दिल्यावर ते सर्व मुनी त्वरेने मेरू पर्वताच्या दक्षिणावर ते कुमार शिखरावर गेले. अध्याय 40 समाप्त.